स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांची दारू विरोधात संयुक्त कारवाई। पिंपळगाव गायके येथे दारूचे 4 बॉक्स जप्त। जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीकडून एकूण 15,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आरोपीच्या राहत्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील तर बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली। स्थानिक गुन्हे शाखेतील सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे व राम पौंड यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई राबवली। कारवाईमध्ये खाकी रंगाच्या पोत्यामध्ये ठेवलेले 5 बॉक्स असे मिळून आले। त्यापैकी 4 बॉक्समध्ये 192 बाटल्या व 1 बॉक्समध्ये 5 बाटल्या अशा एकूण 197 बाटल्या जप्त करण्यात आल्या। या सर्व बाटल्यांवर दारू भिंगरी संत्रा असा लेबल असून त्या 180 मिली मापाच्या सीलबंद काचेच्या बाटल्या आहेत। प्रत्येक बाटलीची किंमत साधारण 80 रुपये असून जप्त केलेला मुद्देमाल 15,760 रुपये किमतीचा आहे। नामदेव डुबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सकाराम गंगाराम भालेराव राहणार पिंपळगाव गायके याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 312/2025 कलम 65 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी हा विनापरवाना चोरटी दारू विक्री करीत असताना प्रत्यक्ष हातोहात मिळून आला, त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक करण्यात आली। तथापि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन बोरीचे सिद्धार्थ कोकाटे करीत आहेत।